रस्त्यांची? खेडच्या शहरातली रस्त्यांची परिस्थिती काय आहे? स्वतः गृहराज्यमंत्री आहेत, तुम्ही एखादे खड्डे हे तुम्ही सांगून अधिकाऱ्यांना भरून घेऊ शकत नाहीत? दापोलीपर्यंतचा रस्ता आहे, तुम्ही अधिकाऱ्यांना सांगून ते खड्डे भरून घेऊ शकत नाही? परंतु ते काही करायचं नाही, दादागिरी आणि धाकदपटशाही करायची. तुम्हाला माहिती आहे, मी स्वतः जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राहिलेलो आहे. मला प्रशासनातला एक चांगला अनुभव त्यामुळे त्या ठिकाणी मला आला. या रत्नागिरी जिल्ह्यातले आणि किंबहुना कोकणातले 7 वेळा निवडून जाणारे एकमेव आमदार भास्कर जाधव साहेब हे आमच्या बाजूला आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतो की सत्ता कोणाची जरी असली तरी देखील खेडवासियांनी त्या ठिकाणी आमचे उमेदवार आणि आमचा नगराध्यक्ष निवडून द्यावा. विक्रांत जाधव जो काय जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून माझा अनुभव त्या ठिकाणी माझ्याकडे आहे, किंवा आमदार भास्कर जाधव साहेबांचा अनुभव इतक्या वर्ष त्यांच्याकडे आहे, आम्ही पूर्ण पणाला लावू. इथे येऊन बसू आणि आमच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांकडनं एक चांगलं आणि उत्तम काम या शहरासाठी आम्ही करून घेऊ. विजन असावं लागतं, एक इच्छा असावी लागते. आता निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काय लोकांसमोर घेऊन जातोय, तर विकासाची कामं करण्याचं आम्ही विजनच त्या ठिकाणी घेऊन जातोय. आणि म्हणून एक उत्तम प्रकारचं आणि शासनाच्या तिजोरीतनं अधिकचे अधिक पैसे त्या खेड शहराकडे कसे आणता येतील त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने प्रयत्न करू.